तुमसर में आदिवासी विद्यार्थियों के लिए लगभग 6 करोड़ रुपए खर्च कर नए छात्रावास की इमारत का निर्माण किया गया। यह इमारत 3 वर्षों पहले बनकर तैयार हो गई, पर अब भी छात्रावास पुरानी जर्जर इमारत में है, जिससे आदिवासी विद्यार्थी जान जोखिम में लेकर इमारत में रहने के लिए विवश है। मात्र नई इमारत में छात्रावास के स्थानांतरण पर प्रशासन का ध्यान नहीं है। तुमसर तहसील के आदिवासी विद्यार्थियों के लिए राज्य शासन ने अंदाजन 6 करोड़ रुपए खर्च कर शासकीय ITI के सामने नई इमारत बनाई। यह निर्माण कार्य पूर्ण हुए अभी 3 वर्ष पूर्ण हो चुके हैं, लेकिन अभी भी किराए की इमारत में छात्रावास शुरू है। किराए की इमारत वर्तमान में जर्जर हो चुकी है, जिससे विद्यार्थियों की जान को खतरा निर्माण हुआ है। प्रशासन द्वारा स्थानांतरण को लेकर विलंब अपनाया जा रहा है। आदिवासी विद्यार्थियों के लिए बनाए गए आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय का संचालन भंडारा से होता है। आदिवासी विद्यार्थियों को शहर में रहकर शिक्षा लेना संभव हो, इस उद्देश्य से नया छात्रावास बनाया गया। राज्य शासन के आदिवासी मंत्रालय द्वारा छात्रावास बनाया गया। नागपुर में आदिवासी विभाग के अपर प्रकल्प आयुक्त शासन ने नियुक्त किए हैं। उनका भी स्थानांतरण के मुद्दे पर ध्यान नहीं है। आदिवासी विद्यार्थी गत 3 वर्षों से पुरानी इमारत में निवास कर रहे हैं। नई इमारत होने के बावजूद विद्यार्थियों को जर्जर इमारत में निवास करना पड़ रहा है, जिसके चलते आदिवासी नेता तथा विद्यार्थियों के पालकों ने शुक्रवार 9 अगस्त को आंदोलन कर नई इमारत में प्रवेश करने का फैसला लिया है। इसके पहले आदिवासी संगठन ने इस मुद्दे पर आदिवासी विकास मंत्री व जिले के पालक मंत्री, अपर आयुक्त, जिलाधिकारी को शिकायत दी। जिला आदिवासी कांग्रेस के जिलाध्यक्ष अशोक उइके ने इसे लेकर संबंधित विभाग के अधिकारी व नेताओं को शिकायत दी थी। अशोक उइके, जिल्हा अध्यक्ष आदिवासी काँग्रेस भंडारा जिल्हा। ही जी आपण बिल्डिंग बघत आहात, आज 1 वर्ष होत आहे ह्या बिल्डिंगला आणि अजूनपर्यंत ह्या बिल्डिंगमध्ये मुलांचे वसतिगृह मुलांना इथं म्हणजे अजूनपर्यंत स्थानांतरण करण्यात आलं नाही आणि तात्पुरता म्हणून ही बरी एक बाजूच्या बिल्डिंग आहे, ती मुलींची आहे आणि ही मुलांची आहे। आता मुलींना इथं ठेवण्यात आलं आहे, परंतु आपण बघितलं तर ती भाड्याने जी इमारत आहे तुमसरमध्ये ती जर्जर अवस्थेमध्ये आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बिल्डिंगचे काही भाग पडत आहे, त्यामुळे कोणती अनुचित घटना घडू शकते आणि शासन मग आमच्या फक्त आदिवासीला 75,000 रुपये देऊन सनी मोकळा होते, परंतु आमच्या आदिवासीचा जो जीव जातो, विद्यार्थ्याचा जीव जातो, याकरिता शासनचं काही लक्ष नाही। आणि याकरिता ह्या आपल्या वसतिगृहाकरिता आम्ही आंदोलनसुद्धा केलं होतं आणि आता आम्ही आपल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आम्ही बघू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही शासनाला आणि प्रशासनाला निवेदन दिलं आहे की येत्या 9 तारखेला जर हे वसतिगृह जर आमच्या विद्यार्थ्यांना जर उपलब्ध करून दिलं नाही तर आम्ही जनतेसोबत पालकसोबत ह्या वसतिगृहामध्ये आम्ही प्रवेश करू। तुमसरमध्ये कसं आहे की मुलांचं वसतिगृह हे किरायाच्या याच्यात आहे आणि मुलींचं वसतिगृह आम्ही शासकीय इमारतीत सध्या सुरू आहे, परंतु मुलांचं वसतिगृह आणि मुलींचं वसतिगृह यांचं वाढीव बांधकाम जे आहे ते वाढीव बांधकाम पूर्णत्वास आलेलं आहे। त्यामुळे आता आम्ही मुलींचं वसतिगृह जे आहे ते पूर्णपणे मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीला शिफ्ट करतो आहे। त्याची प्रक्रिया सुद्धा झालेली आहे। 2-3 दिवसात ही शिफ्टिंगचं काम आमचं पूर्ण होऊन जाईल आणि त्यानंतर मुलांच्या वसतिगृहामध्ये जे आम्ही मुलींची व्यवस्था केलेली होती, आता जसं मुली आपल्या वसतिगृहात परत जातील त्यामुळे मुलांचं पण वसतिगृह जे आहे ते रिकामं होईल आणि अतिरिक्त बांधकाम जे आहे ते पण पूर्णत्वास आलेलं आहे। त्यामुळे तिथे सुद्धा पुढील 2 ते 3 दिवसात आमचं मुलं जे आहेत ते मुलं किरायाच्या इमारतीतून शासकीय इमारतीत शिफ्ट होतील। त्यामुळे किरायाच्या इमारतीत असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या तिथे राहणार नाहीत, कारण ती शासकीय इमारत आहे आणि तिथे आम्ही पूर्ण हे करतो। वॉर्डनचं एक असं आहे की मुलींचं वसतिगृह जे आहे तिथे त्यांना वसतिगृहालाच क्वार्टरची व्यवस्था करून दिलेली आहे, तशी व्यवस्था मुलांच्या वसतिगृहाला नाही। त्यामुळे वॉर्डन जे आहे वॉर्डन तिथेच तुमसरमध्ये किरायाचं घर घेऊन राहतात। सर राहता येतो का? त्यांना तिथे क्वार्टर नसल्यामुळे त्यांना गावातच राहणं कंपल्सरी आहे आणि त्यामुळे ते गावात दुसरीकडे किरायाचं घर घेऊन राहतात। आणि मुलींच्या वसतिगृहाला क्वार्टर आहे, तिथल्या स्त्रीगृहपाल जे आहेत त्या तिथेच क्वार्टरमध्ये राहतात।